नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज. एक चिंतन संकलन भाग 29. एक निवृत्त चार्टर्ड अकाउंटंट श्री निसर्गदत्त महाराज यांना भेटायला आलेले आहेत. ते म्हणाले की आमचे गुरु श्री राधास्वामी पंथाचे आहेत. आम्ही म्हणजे मी आणि माझी पत्नी तुमच्या दर्शनाकरता इथे मुद्दाम आलेलो आहोत. यावर महाराज म्हणाले, तुम्ही पुष्कळ अधिकारी पुरुषांना, पुष्कळ तपस्वी पुरुषांना, पुष्कळ आत्मज्ञानी पुरुषांना भेटला असाल, पण ज्यांना निश्चयात्मक आत्मज्ञानाची प्राप्ती झालेली आहे असा कुणी भेटणे हे महादुर्लभ असे तुम्हाला वाटत नाही का? काही कडक साधना करून कोणत्या तरी सिद्धी प्राप्त करून घेतात आणि मग त्या सिद्धी टिकवण्याकरता त्यांना अजून कठोर साधना सतत करावीच लागते. तुम्ही हे लक्षात ठेवा की जे जाऊ शकते ते आपल्या हक्काचे मुळीच नसते. जे जाऊ शकते ते आपल्या हक्काचे मुळीच नसते हे त्यांना समजत नाही असे वाटते. पण माझ्या जगात असे काहीही नाही. माझ्या हक्काचे जे काही आहे ते निरंतर माझ्या स्वाधीन आहे. ते टिकवण्याकरता मला कुठलीही कठोर साधना करावी लागत नाही. पुष्कळ ज्ञान साठवून ठेवले तरी त्याचा काडीचाही उपयोग होत नाही. पुष्कळ ज्ञान साठवून ठेवले तरी होत नाही, कारण या ज्ञानाचा ज्ञाता कोण हे जर माहीत नसेल तर असे भाराभर साठवून ठेवलेले ज्ञान काय कामाचे? नाहीतर पुष्कळ जाणण्याचा काय उपयोग? यावर ते निवृत्त चार्टर्ड अकाउंटंट म्हणाले, जाणत्याला मग कसे ओळखावे? यावर महाराज म्हणाले, मी माझ्या अनुभवावरून तुम्हाला सांगतो. हे बघा, माझे गुरु श्री सिद्धेश्वर महाराज यांनी मला एकदाच म्हटले, तू स्वतःला जसा समजतोस तसा तू नाहीस. म्हणून तू कसा आहेस हे तुझे तू ओळखून घे. याकरता तुला अहमवृत्तीचे सूक्ष्म निरीक्षण करावे लागेल आणि नंतरच मग तुझ्या सत्य स्वरूपाला ओळखण्यास पात्र होईल. मी त्यांच्या या सांगण्यावर म्हणजे गुरुवचनावर किंवा गुरु उपदेशावर श्रद्धा ठेवून तसेच केले. जेवढा फुरसतीचा वेळ मिळे तो मी सगळाच्या सगळा अहमवृत्तीचे सूक्ष्म निरीक्षण करण्यातच घालवला आणि निवांतपणे अंतर्यामाचे सूक्ष्म निरीक्षण करीत राहिलो. आणि काय सांगू तुम्हाला, भराभर उकल होत गेली आणि केवळ 3च वर्षात मला स्वरूप ज्ञान प्राप्त झाले. पण माझ्या सद्गुरूच्या प्रथम भेटीनंतर थोड्याच देवात माझे सद्गुरू महासमाधीस्थ झाले, पण माझ्यावर त्यांचा काहीच परिणाम झाला नाही. म्हणजे त्या घटनेचा माझ्यावर काही परिणाम झाला नाही, कारण त्यांचे सांगणे पक्के लक्षात ठेवून मी साधना मात्र चालूच ठेवली. हेच मला महत्वाचे वाटत होते आणि आता त्याचे फळ माझ्याकडे प्रत्यक्षच आहे. यावर निवृत्त चार्टर्ड अकाउंटंट म्हणाले, ते काय आहे? महाराज म्हणाले, म्हणजे वस्तुतः मी कसा आहे हे मी आता जाणतो. मी ना देह आहे, मी ना मन आहे. कारण मनाच्या असंख्य वृत्ती मी या सगळ्यांना जाणणारा म्हणून
या सगळ्यांच्या पलीकडचा आहे. यावर ते निवृत्त चार्टर्ड अकाउंटंट म्हणाले, याचा अर्थ तुम्ही जणू नाहीतच असेच म्हणा ना. यावर महाराज लगेच म्हणाले, चला चला, काही असे बेशूटपणे बोलू नका, जरा समजावून घ्या. मी आहे हे माझे प्रत्यक्ष ज्ञान आहे आणि तुम्ही म्हणता तुम्ही नाही असेच म्हणा ना, हे कसे काय होईल? मी आहे हे माझे प्रत्यक्ष ज्ञान आहे. फक्त मला इतकेच म्हणायचे आहे की माझ्याबद्दल जी कल्पना करीत असाल तसा मात्र मी नाही. एवढ्यावरून तुम्हाला जेवढे ओळखता येईल तितकेच ओळखा. एवढ्यावरून तुम्हाला जितके ओळखता येईल तितके ओळखा. यावर अकाउंटंट म्हणाले, यावरून मी तर काहीच ओळखू शकत नाही. महाराज म्हणाले, अगदी खरे, कारण हे सर्व शब्दात सांगता येत नाही. एकतर याकरता तुम्ही स्वतःला ओळखले पाहिजे किंवा तशी स्वतःला ओळखण्याची कळकळ आणि तळमळ तुमच्या ठिकाणी पाहिजे. तुमच्या स्वरूपाचे तुम्हाला किंचित जरी ज्ञान झाले, किंचित जरी दर्शन झाले, तरी मी काय म्हणतो हे कळायला तुम्हाला उशीर लागणार नाही. हे कळायला तुम्हाला कठीण पण जाणार नाही. पण बऱ्याच सांगोवांगीच्या गोष्टी आम्ही सत्य म्हणून पकडून ठेवल्या आहेत. बऱ्याच सांगोवांगीच्या गोष्टी आम्ही सत्य म्हणून पकडून ठेवल्या आहेत. तुम्हाला सत्य पाहिजे तर तुम्हाला जे जे ऐकवले असेल, तुम्हाला सत्य पाहिजे असेल तर तुम्हाला जे जे ऐकवले असेल ते सारेच्या सारे एकदम अमान्य करा. त्याला बुडापासून नकार द्या. मग इतके करूनही जे उरेल ते तुमचे शुद्ध स्वरूप असेल. तुमचे सांप्रत्य दर्शन हे एक सोंग आहे. तुमचे सांप्रत्य दर्शन हे एक सोंग आहे. देहाने घेतलेला एक आकार आहे आणि तुम्ही तुमच्या इतरांच्या तुलनेने ठरवलेला दर्जा म्हणजे शुद्ध आणि शुद्ध ढोंग आहे. जन्मापासून सत्य सत्य म्हणून उराशी बाळगलेल्या कल्पनेला हादरा देण्याला आता तुम्ही सज्ज राहा. जन्मापासून सत्य सत्य म्हणून उराशी बाळगलेल्या कल्पनांना हादरा देण्यास सज्ज व्हा. मी देह, मी म्हणजे देह किंवा देह माझाच इत्यादी व्यर्थ कल्पनेचा निराश करणे हे अतिशय कठीण आहे. त्यासाठी कळकळ आणि तळमळ आणि सूक्ष्म दृष्टी पाहिजे. मी देह आहे म्हटले की इतरांचेही त्यांचे त्यांचे देह खरे वाटायला लागतात आणि परिणामतः मग तुम्हाला सगळे जगच खरा वाटायला लागते. मग जगाबरोबर त्याचा निर्माता ईश्वरी येतो. पण तोही आला, मग काय, मग पुढची परंपरा सुरू झाली. ती काय, देव, मंदिरे, पुजारी, पूजा अर्चा, शिष्य, परिवार, भय, धर्म, प्रार्थना, वैराग्य, नाना पंथ, गुरु परंपरा इत्यादींचे स्तोम अगदी माजविल्या जाते. आणि हे सर्व कशा करता, तर स्वतःच निर्माण केलेल्या जणू ब्रह्मराक्षापासून घाबरलेल्या आणि निब्बर झालेल्या अज्ञान रूपी जरठ अशा त्या बालकाचे रक्षण व्हावे म्हणून, अज्ञान रूपी जरठ बालकाचे रक्षण व्हावे म्हणून विश्वास ठेवा. तुमचे असले पण हे कालातीत आहे, याच क्षणी आहे, याच वर्तमान काळात आहे आणि ते सदैव आहे. त्याला पुराव्याची गरज नाही. ते ज्ञान तुम्ही कोणतेही शास्त्र ग्रंथ म्हणून वाचून संपादन केले नाही. आहे म्हणजे सदैव आहे, होते आहे असेल असे ते आहे. एकदा हे समजले की कल्पनेचा सर्व डोला क्षणात आपोआप ढासळतो. ज्याची निर्मिती मन कल्पनेद्वारे करते त्याचा निराश पण मनच हा कल्पनेचा खेळ आहे या बोधानेच करू शकते. पण जे मूळचेच आहे, ज्याची उत्पत्ती नाश ही असंभव आहे, म्हणून जे मनाच्या अधीन नाही त्यालाच धरून ठेवा, त्यावरच लक्ष ठेवा. म्हणजे ज्याबद्दल मी सांगत आहे ते ना मागे होऊन गेलेले आहे, ना पुढे होणारे आहे, ना ते आपल्या रोजच्या जीवनातील चारू क्षणात गुणगुणून नाहीसे होणार आहे. यावर अकाउंटंट साहेब म्हणाले, परमात्म स्वरूपाच्या जवळातला जवळ असा कोणता अनुभव आहे?
परमात्म स्वरूपाच्या जवळतला जवळ असा कोणता अनुभव आहे? यावर निसर्गदत्त महाराज म्हणाले, अपरंपार शांती आणि निर्हेतुक अमर्याद प्रेमाचा अनुभव. लक्षात ठेवा की विश्वात जे जे काही सत्यम शिवम सुंदरम आहे ते केवळ केवळ आणि केवळ तुम्ही असल्यामुळेच आहे. यावर अकाउंटंट म्हणाले, हे आपले स्वरूप कसे प्राप्त करून घ्यावे? हे आपले स्वरूप कसे प्राप्त करून घ्यावे? महाराज म्हणाले, लहान सहान इच्छेचा अव्हेर करा. जोपर्यंत थोड्यानेच तुमची तृप्ती होते तोपर्यंत श्रेष्ठ काही तुम्हाला मिळणार नाही. जे जे तुम्हाला आवडते ते तुम्हाला मागे खेचते असे समजा. जे जे तुम्हाला आवडते ते तुम्हाला पुढे जाऊ देत नाही, ते तुम्हाला मागे खेचते असे समजा. कुठचाही आवडीचा सहवास मग तो कितीही महान का असेना, कुठचाही आवडीचा सहवास मग तो कितीही महान असेना का, पती पत्नी मुले बाळे गुरु शिष्य जमीन जुमला पैसा अडका घोडा गाडी, तो सर्वच्या सर्व अनित्य आणि अपरिपूर्णच आहे. आणि हा सहवास तुम्हाला संपूर्ण समाधान देऊ शकत नाही. तात्पर्य, देहबुद्धी आणि मन बुद्धी जोपर्यंत जागृत आहे तोपर्यंत कशाची आशा बाळगण्याचे काही कारण नाही. तुम्हीच तुम्हाला कल्पनेच्या साखळदांडाने जखडून टाकले आहे. हे फक्त तुम्ही ओळखा. हे फक्त तुम्ही ओळखा. मग तुम्हाला कळेल की आपण जागच्या जागीच सदाचे मुक्तच होतो. नमस्कार.